नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनेलवर. मित्रांनो, माझं नाव गंधा. आज मी तुम्हाला माझ्याच घरामध्ये झालेली एक अशी कथा सांगणार आहे, जी माझ्या डोळ्याने मी पाहिली होती. साधारणतः 2 ते 3 महिन्यांपूर्वीची ही गोष्ट आहे. उन्हाळ्या दिवस होते. त्यावेळेस माझी नुकतीच शहराकडली अगदी नणंद गावाकडे आली होती. एक दिवशी दुपारची वेळ होती. आम्ही सगळे बाहेर गेलो होतो आणि मी सगळ्याच्या आधी लवकर आले होते. घर उघडंच होतं. म्हटलं घराचा दरवाजा तर उघडा आणि घरातील कुठे गेले सगळे. त्यावेळेस मी इकडे तिकडे शोधलं, कोणी दिसलं नाही. अचानक मला किचनमधून कसला तरी आवाज येत होता. मी जाऊन पाहिले आणि पाहून मला आश्चर्य झालं. माझी नणंद आणि शेजारचा तरुण दोघं नको त्या अवस्थेमध्ये तो चांगलाच वेगवेगळ्या प्रकारे तिला चांगलाच आनंद देत होता आणि पुढे काय काय करत होता, काय काय कसं झालं, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गंधा आहे. मी साधी, सरळ आणि नेटनेटकी राहणारी. तसं मला घरात कोणी अगदी वेगळं वागलं तर अजिबात आवडायचं नाही. ही कथा त्यावेळेची आहे, ज्यावेळेस उन्हाळा होता. माझी नणंद नेहमी गावाकडे येत असायची. तसं तिला शहरामध्ये दिलं होतं. मात्र वर्षातून अगदीच काही दिवस ती इकडे नेहमीच येत असायची. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय, त्या आल्या होत्या. मात्र आधीपेक्षा त्यांचं वागणं बोलणं जरा मला वेगळंच वाटायचं आणि सतत फोनमध्ये अगदी व्यस्त असायच्या आणि जास्त घरातल्यांना कमी, पण फोनवरतीच त्या जास्त बोलत असायच्या. झालं असं, एक दिवशी आम्ही सगळे घरातून बाहेर गेलो होतो कामानिमित्त. आता तिच्याबद्दल सांगायचं, दिसायला तरणी, देखणे आणि सुंदर तर आहेच, मात्र तेवढीच हुशार आहे. तिचं आणि माझं नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून खटकत असायचं. आलं की चांगलं ती महिनाभर इथे राहायची आणि मग इथून जाताना सगळं घरामधील गबाळ आणि काही काही घेऊन जात असायची. मला चांगलंच आठवतंय, त्या दिवशी मी बाहेर गेले होते तर आमच्याच घरामध्ये कोणी नव्हतं आणि नणंदबाई एकटीच होती. तिचं तसं सांगायला गेलं तर ती नेहमी घरामधून बाहेर कुठे जायचं म्हटलं चांगलीच नटून जाते. मी गेले होते आणि नंतर दुपार झाली आणि मग मी घराकडे आले. तशी मी संध्याकाळीच येणार होते, मात्र मी लवकर घराकडे आले होते. लांबून पाहिले तर घराचे सगळे दरवाजे उघडेच होते. मी विचार केला की बाय गं, ह्या कुठे गेल्या, आज काही दिसेनाही त्या. म्हणून मग मी इकडे तिकडे पाहिलं. बाहेर तर दिसल्या नाहीत, घरामध्ये पण कुठे दिसत नव्हत्या आणि मी त्यांच्या रूममध्ये पण पाहिलं. दरवाजे उघडे ठेवून कुठे गेली काय माहीत. अचानक मला कसला तरी किचनकडून आवाज आला. मी म्हटलं तिथे कोण आहे. हळूच मी जाऊन पाहते आणि पाहून मी आश्चर्यचकित झाले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच राहिला नव्हता. मात्र जे पाहते ते खरं होत होतं. तर मी नीट लक्ष देऊन पाहिलं तर माझी नणंद आणि तो आमच्या गावातलाच होता. आणि मी पाहूनच आश्चर्यचकित झाले, कारण की तो आमच्या गावामधला नाही, आमच्या शेजारचा परशा होता. कारण की ह्याच्या आधी मी पाहिलेलं की तो नेहमी आमच्या घरापुढून जायचा. मात्र घरापुढून जात असताना नेहमी आमच्या नणंदबाईला बोलायचा आणि दोघांचं काय चालायचं काय माहीत. मी जवळ गेले की दोघं वेगळेच विषयावर बोलत असायचे आणि एवढं काही समजून देत नसायचे. त्यावेळेस मला समजलं, कारण की नेहमी आल्यावर ही का त्यालाच बोलते आणि कुठे बाहेर जरी जायचं असलं तर नेहमी त्याला म्हणते, चल आपण गाडीवर जाऊया, आणि दिवसभर तिकडे कुठे जाते. त्यावेळेस तो तिला म्हणत होता की वर्ष झालं तू काही मला भेटली नाही आणि आता वर्षानं तू आली आहे. त्यावेळेस ती म्हटली, हो, मला तिकडे तुझी खूप आठवण येते. लग्नाच्या आधी तू कसा दिवसभर मला न्यायचा हॉटेलमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीत मला शांत करायचा. तुझी ती करण्याची पद्धत आज पण माझ्या डोळ्यासमोर येते आणि कधी तू आठवला तर रात्रभर असं वाटतं की तू जवळ असायला पाहिजे आणि तुझ्याकडून शांत करून घेतली पाहिजे. मी मात्र सगळं कान देऊन जिथल्या तिथे ऐकत होते. आता मी कोणाला बोलू पण शकत नव्हते, कारण की
होठ पण आपलं आणि दात पण आपलं, कुणाला काय सांगावं. तर घरादाराचीच इज्जतीचा प्रश्न आहे. मात्र जे होते ते होऊन देऊन फक्त आनंद घ्यायचा. परत ती काय मला म्हटली तर मला पण झालंच की तिचं तोंड बंद करायला विषय. त्यावेळेस मात्र त्याने तिला जवळ घेतलं आणि म्हटला की आज बघ तुला कसा आनंद देतो. आता जरी दुपार असली संध्याकाळशिवाय मी काही तुला सोडणार नाही. त्यावेळेस ती म्हटली, हो आज दिवस आपलाच आहे. घरामध्ये कोणी नाही आणि वहिनी पण नाही, त्यामुळे तू आणि मीच आहे. दोघंच भरभरून आनंद घेऊ आणि दिवस अशातच घालवू. त्यावेळेस मात्र मी मात्र ऐकत होते. हे त्यांना कुठे माहीत होतं. तो तिला चांगलाच आनंद देऊ लागला. किचनमध्ये अगदी दोघेच होते. आजूबाजूला पण कोणी नव्हतं. मी मात्र दरवाजाला कान लावला आणि सगळं काही आता पाहत पण होते. कमालीचाच तो अगदी देखणा आणि रुबाबदार आहे. तसं तो आमच्या गावामध्ये गवंडीच होता आणि गवंडीत काम करायचा. काम करून आणि कष्ट करून अगदी दणकट आणि धिप्पाड त्याची शरीरसृष्टी झाली होती. अगदी पाय पण त्याचे जणू काही सिमेंटने पांढरे झाले होते कामाने. तर कोणतंही काम छोटं नसतंच म्हणा. मात्र ह्यांचं खूप दिवसापासून आधीचंच प्रेम प्रकरण आहे हे मला आत्ता समजलं. कारण की नेहमी तो तिला फोनवरतीच बोलत असायचा आणि आता इथे कोणी तिला विचारणारं पाहणारं पण नव्हतं. मी माझ्या घरातल्यांना कुणाला काय म्हणावं तर घरातले माझ्यावरच ओरडतील. त्यामुळे मी पाहत होते की नक्की पुढे काय काय होतंय. हळूहळू तो चांगलाच रंगात येऊ लागला आणि तिला आनंद देऊ लागला. ती पण त्याला चांगली साथ देत होती आणि आजच्या दिवस मी तुझीच आहे, तुला पाहिजे ते कर आणि मला शांत कर. गेले कित्येक महिने कित्येक दिवस तुझ्यासारखं सुख मला आज लाभलं नाही. त्याचा कमालीचाच होता. त्याचा पाहून तिला खूपच आनंद झाला. ह्याला पाहण्यासाठी तर मी किती आसुसलेले. तुझ्यामध्ये खूपच कमालीचा बदल आहे आणि आता दम नको धरू. तो म्हटला, हो ग, हळूहळूच केल्यावर आनंद भेटतो, तुला तर माहीत आहे. ती म्हटली, हां. किचनमध्ये तर भांडी इकडे तिकडे सारली आणि तिथेच ते दोघेजण चालू झाले. कसलंच भान उरलं नव्हतं त्यांना की कोणी पाहेल वगैरे. तिने खिडकी घेतली ओढून आणि आता दोघांचा रूममध्ये एक वेगळाच आवाज पसरलेला होता. त्याने घेतले बरोबर दोन्ही तिच्या गळ्यामध्ये आणि दिला न बसून. आता देऊ लागला तो शेजारचा परश्या तिला सुख. बाई गं, ती जोरजोरात आनंद घेत होती आणि तिचा आवाज सगळीकडेच येत होता. मात्र पाहताच मलाच कसं तरी होऊ लागलं होतं. मात्र ते दोघांचं सुख घेण्याची पद्धत निराळीच होती. तो थांबून थांबून चांगल्याच तिला शांत करत होता. मी पाहत होते की नक्की ह्यांचं कुठपर्यंत आहे. बाई गं, एकदा झालं की दोनदा, दोनदा झालं की तीनदा, असं 3-4 वेळा त्याने तिला शांत केलं आणि त्याने पण घट्ट मिठीत घेऊन तिला सुख दिलं. तिथून पुढे भर दुपारी आम्ही सगळे बाहेर गेलो की त्यांचंही मात्र इकडेच चालू व्हायचं आणि नणंद माझी सुख घ्यायची. मी पण नेहमी दुपारच्या वेळेस यायची आणि पाहून झालं की मी निघून जायची. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.